Hello everyone, welcome to my YouTube channel Coaching Katta. Stay home, stay safe and study with Coaching Katta. I am your online coach Mrs. Anupriti Gazre. We are studying Standard 9th subject Mathematics Part 2, Chapter 5th Quadrilaterals, and this is the fourth video of this chapter. आज आपण सोडवणार आहोत प्रॅक्टिस सेट 5.4. पण त्याआधी जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर कोचिंग कट्टा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कनेक्टेड रहा. तसंच बेल आयकॉनवरती क्लिक करा आणि व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळवत रहा. चला तर मग सुरुवात करूया प्रॅक्टिस सेट 5.4. ट्रॅपेझियम. When only one pair of opposite sides of a quadrilateral is parallel, then the quadrilateral is called a trapezium. या ठिकाणी ABCD हा एक क्वाड्रिलॅटरल दिलेला आहे. त्याच्या अपोजिट साइड्सच्या दोन पेअरपैकी एकच पेअर ही पॅरलल आहे. AB is parallel to CD. तर अशा प्रकार क्वाड्रिलॅटरलला म्हणायचं ट्रॅपेझियम. If non-parallel sides of a trapezium are congruent, then that quadrilateral is called as an isosceles trapezium. PQRS ह्या ट्रॅपेझियम मध्ये PS आणि QR ह्या नॉन पॅरलल साइड्स आहेत आणि तीच जोडी कॉन्ग्रुएंट आहेत, म्हणजे PS इक्वल टू QR. तर अशा प्रकारच्या ट्रॅपेझियमला आयसोसेलेस ट्रॅपेझियम असं म्हणतात. यावर आधारित उदाहरणे आपण आता सोडवूया. प्रॅक्टिस सेट 5.4. फर्स्ट एक्झाम्पल. इन क्वाड्रिलॅटरल IJKL साइड IJ is parallel side KL. Angle I equal to 108 degree. Angle K equal to 53 degree. Then find the measures of angle J and angle L. तर आपल्याला एक ट्रॅपेझियम दिलेला आहे, आपण त्याला नाव देऊया I, J, K and L. डायग्राम मध्ये जे अँगल्सचे मेजरमेंट्स आपल्याला माहिती आहेत तेही दाखवूया. अँगल I आहे 108 डिग्री. अँगल K इक्वल टू 53 डिग्री. आणि आपल्याला अँगल J आणि अँगल L चं मेजरमेंट काढायचं आहे. तर बघा, ट्रॅपेझियम आहे यामुळे याच्या बाजूंपैकी एक पेअर जी आहे अपोजिट साइड्सची ती पॅरलल आहे. आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे साइड IJ इज पॅरलल साइड KL. ते आपण लिहून घेऊया. साइड IJ इज पॅरलल साइड KL. It is given. And LI is the transversal. LI is a transversal. Therefore, angle L plus angle I equal to 180 degree. These are interior angles. Therefore, angle L plus angle I equal to 180 degree. Interior angles. Their sum equal to 180. So, angle L plus, put the value of angle I 108 equal to 180 degree, and therefore angle L equal to
180 minus 108 equal to 72 degree. This is the first answer. Like that, IJ is parallel to LK and JK is the transversal, and therefore angle J plus angle K equal to 180 degree. And therefore write here that side IJ is parallel side KL given and JK is a transversal, and therefore angle J plus angle K equal to 180 degree. Interior angles. Now put the value of angle K. So angle J plus 53 equal to 180 degree. Therefore angle J equal to 180 degree minus 53 degree. It is equal to 127 degree. So this is the second answer. Let us solve second example. In quadrilateral ABCD, side BC is parallel side AD. Side AB is congruent with side DC. If angle A equal to 72 degree, then find the measures of angle B and angle D. डायग्रामला नाव देऊया A, B, C आणि D. यामध्ये अँगल ए चं मेजरमेंट दिलेलं आहे 72. आता या ठिकाणी थोडंसं आपल्याला कन्स्ट्रक्शन करावं लागणार आहे. आपल्याला अँगल बी आणि अँगल डी चं मेजरमेंट काढायचं आहे आणि त्यासाठी आपल्याला कन्स्ट्रक्शन करावं लागणार आहे. इथे आपण परपेंडिक्युलर काढणार आहोत. ओके, बघा काय कन्स्ट्रक्शन केलेलं आहे ते लिहून घेऊया. ड्रॉ, नाव देऊया इथे M and M. ड्रॉ segment BM perpendicular on side AD and segment CN perpendicular on side AD. या AD साइड वरती आपण B पासून एक परपेंडिक्युलर काढलेला आहे आणि C पासून एक परपेंडिक्युलर काढलेला आहे. आता आपल्याला काय दिलेलं आहे तर BC is parallel to AD. साइड BC is parallel to side AD. It is given. बघा आता BC आणि AD पॅरलल आहेत, त्यामुळे समांतर रेषांच्या गुणधर्मानुसार BM इक्वल टू CN असं आपल्याला लिहिता येणार आहे. कारण दोन समांतर रेषांमधील परपेंडिक्युलर डिस्टन्स हे सगळीकडे सारखं असतं आणि त्यामुळे BM इक्वल टू CN असं आपण लिहिणार आहोत. देअरफॉर BM इक्वल टू CN. याला एक नंबर देऊया. याचं रिझन डिस्टन्स बिटवीन टू पॅरलल लाईन्स is constant.
ओके, त्यानंतर आपल्याला या ठिकाणी दोन ट्रायंगल्स तयार झालेले दिसत आहेत, BAM आणि CDN. ते ट्रायंगल आपण कॉन्ग्रुएंट दाखवता येत आहेत का बघूया. इन ट्रायंगल BAM and triangle CDN. दोन ट्रायंगल्स जर आपल्याला कॉन्ग्रुएंट दाखवायचे असतील तर आपण मागच्या चॅप्टरमध्ये ज्या टेस्ट ऑफ कॉन्ग्रुएन्सी शिकलेलो आहोत त्यांचा यूज आपल्याला करायचा आहे. त्यासाठी आपल्याला 3 घटक कॉन्ग्रुएंट दाखवावे लागणार आहेत. तर बघूया या ठिकाणी काय काय आपल्याला दिलेलं आहे. पहिला फॅक्टर, अँगल BMA इक्वल टू CND. अँगल BMA इक्वल टू और कॉन्ग्रुएंट अँगल CND. हे कशावरून लिहिलं आहे आपण? बाय कन्स्ट्रक्शन. त्यानंतर आपल्याला उदाहरणामध्ये दिलेलं आहे बघा, साइड AB इज कॉन्ग्रुएंट विथ साइड DC. AB ही साइड आणि DC कॉन्ग्रुएंट आहे. तर तो आहे सेकंड फॅक्टर. साइड AB is congruent with side DC given. आणि आपण इथे पहिल्या इक्वेशन मध्ये BM इक्वल टू CN हे सुद्धा दाखवलेलं आहे. Therefore segment BM equal to segment CN or congruent from 1. आता ह्या 3 फॅक्टर्स नुसार आपल्याला टेस्ट ओळखायची आहे. बघूया आपण. BM आणि CN हे कॉन्ग्रुएंट आहेत. आता दोन ट्रायंगल्स जे आहेत ते राईट अँगल ट्रायंगल आहे आणि ह्या राईट अँगलच्या समोरच्या बाजूला आपण म्हणतो हायपोटेनियस. तर दोनही ट्रायंगल्स मध्ये हायपोटेनस जो आहे तो कॉन्ग्रुएंट आहे आणि हायपोटेनस सोडून आणखी एक साइड सुद्धा कॉन्ग्रुएंट आहेत आणि म्हणून टेस्ट कुठली आहे तर हायपोटेनियस साइड टेस्ट. देअरफॉर बाय hypotenuse side test, triangle first BAM is congruent with triangle second CDN. दोन ट्रायंगल्स जर कॉन्ग्रुएंट असतील तर त्यांचे उरलेले जे घटक आहेत ते सुद्धा कॉन्ग्रुएंट असणार. याचाच अर्थ अँगल A आणि अँगल D हा कॉन्ग्रुएंट असणार आहे. ओके, तर ते आपण लिहून घेऊया. देअरफॉर अँगल BAM इक्वल टू अँगल CDN. Angle CDN, CACT, and therefore angle BAM means angle A equal to 72. Therefore angle D equal to 72. Angle CDN equal to 72. तेच आपल्याला विचारलेलं आहे, angle D equal to 72. पहिलं आपण हे उत्तर काढलेलं आहे. आता आपण अँगल B काढणार आहोत. तर त्यासाठी आपल्याला पुन्हा एकदा पॅरलल लाईन्सचा वापर करावा लागणार आहे. बघा, BC पॅरलल टू साइड AD and AB is the transversal and therefore angle A plus angle B equal to 180 degree because these are interior angles. So write here that side
BC is parallel side AD given, and side AB is a transversal. Therefore, angle A plus angle B equal to 180 degree. Interior angles. Now put the value of angle A, it is 72 degree, plus angle B equal to 180. Therefore, angle B equal to 180 minus 72 degree. It is equal to 108 degree. Okay. Let us solve third example. In quadrilateral ABCD, साइड BC लेस दॅन साइड AD, म्हणजेच BC ही साइड AD पेक्षा लहान आहे. आणखी काय दिलंय? BC इज पॅरलल टू साइड AD अँड इफ साइड BA इज कॉन्ग्रुएंट विथ साइड CD दाखवलेला आहे डायग्राम मध्ये. देन प्रूव्ह दॅट अँगल ABC इज कॉन्ग्रुएंट विथ अँगल DCB. आपल्याला हा B अँगल आणि DCB हा अँगल, हे वरचे दोन अँगल्स आपल्याला कॉन्ग्रुएंट दाखवायचे आहेत. तर मगाच्या दुसऱ्या उदाहरणामध्ये जे आपण कन्स्ट्रक्शन केलं होतं त्यानुसार B पासून आपण साइड AD वरती परपेंडिक्युलर काढणार आहोत. पुन्हा C या पॉइंट पासून AD वरती आपण परपेंडिक्युलर काढणार आहोत. आणि इथे नाव लिहूया M आणि N. मागच्या प्रमाणेच आपल्याला दोन ट्रायंगल्स जे आहे ते कॉन्ग्रुएंट दाखवायचे आहेत. तर लिहून घेऊया इथे. कन्स्ट्रक्शन ड्रॉ segment BM perpendicular to AD and segment CN perpendicular to AD. Proof. BC is parallel side AD. It is given, and therefore BM equal to CN. मगाच्याच प्रमाणे distance between two parallel lines. Distance between two parallel lines is constant आणि म्हणून BM equal to CN. याला 1 नंबर देऊन ठेवूया. त्यानंतर दोन ट्रायंगल्स आपण मगाच्या प्रमाणे दाखवणार आहोत कॉन्ग्रुएंट. इन ट्रायंगल BAM and triangle CDN. 3 फॅक्टर्स. पहिल्यांदा आपण घेणार आहोत AB. साइड AB is congruent with side CD given. त्यानंतर angle M equal to angle N. Angle BMA congruent angle CND by construction. त्यामुळे दोन्ही 90 चे आहेत म्हणून दोन्ही इक्वल आहेत. आणि तिसरा फॅक्टर आपण पहिल्या इक्वेशन मध्ये दाखवलेला आहे. BM equal to CN from equation 1.
सेम टेस्ट मगाशी आपण अप्लाय केलेली आहे, हायपोटेनियस साइड टेस्ट. बाय हायपोटेनियस साइड टेस्ट, triangle first means triangle BAM is congruent with triangle second, that is triangle CDN. ट्रायंगल्स जेव्हा कॉन्ग्रुएंट असतील तर त्यांचे इतर घटक जे आहे फॅक्टर्स ते सुद्धा कॉन्ग्रुएंट असणार. अँड देअरफॉर अँगल BAM इक्वल टू अँगल CDN. हा जो अँगल आहे तो आपण आता इक्वल दाखवलेला आहे. आता पुन्हा मागच्याच उदाहरणाप्रमाणे BC is parallel to AD and therefore angle A plus angle B equal to 180 degree आपण दाखवू शकतो. पुन्हा दुसरी ट्रान्सव्हर्सल घ्यायची आहे CD आणि पुन्हा आपण दाखवणार आहोत अँगल C plus angle D equal to 180 degree आणि मग ते इक्वल करणार आहोत. बघूया, या ठिकाणी लिहून घेतेय. इथे सेकंड नंबर देणार आहे. अँगल A इक्वल टू अँगल D हा सेकंड नंबर आहे. ओके, नाउ BC is parallel to AD and AB is a transversal and therefore angle A plus angle B equal to 180 degree. Interior angles, 3 लेटर्स मध्ये यांचं नाव आपण लिहून घेऊ शकतो. अँगल A चं नाव BAD आणि B चं नाव ABC. इक्वल टू 180 डिग्री. नंबर 3. हे नाव आपण का लिहू शकलोय? कारण आपण इथे लिहिलेलं आहे BAM, अँगल BAM म्हणजेच अँगल BAD. ओके, आणि त्याचनुसार ABC 3 लेटर्स मध्ये आपण नाव लिहिलेलं आहे. आता पुन्हा एकदा BC is parallel to AD and CD ही ट्रान्सव्हर्सल घ्यायची आहे. CD is a transversal. पुन्हा एकदा अँगल C plus अँगल D equal to 180 degree. Interior angles, यांचीही नावं 3 लेटर्स मध्ये लिहून घेऊया. अँगल C चं नाव कसं लिहिता येईल आपल्याला? DCB. अँगल DCB प्लस अँगल D चं नाव आपल्याला कसं लिहिता येणार आहे? अँगल CDN म्हणजेच अँगल CDA. इक्वल टू 180 डिग्री. नंबर 4. 3 आणि 4 चा जर आपण विचार केला तर त्यांच्या राईट साइड इक्वल आहेत, सो LHS सुद्धा इक्वल असतील. फ्रॉम 3 and 4 अँगल BAD प्लस अँगल ABC इक्वल टू अँगल DCB प्लस अँगल CDA. फ्रॉम 3 and 4. आता इथे बघा, हा जो अँगल आहे BAD आणि राईट साइडचा अँगल CDA हे इक्वल आहेत. कशावरून? फ्रॉम 2. आपण 2 नंबरच्या इक्वेशन मध्ये लिहून ठेवलेलं आहे की अँगल A इक्वल टू अँगल D आणि म्हणून ते दोन्ही कट होतील. उरलेलं जे आहे ते आपण लिहून घेऊया.
इथे लिहा फ्रॉम टू. Therefore, angle ABC equal to angle DCB. म्हणजेच ते कॉन्ग्रुएंट आहेत. ABC is congruent with angle DCB. तर अशा पद्धतीने आपल्याला याचं प्रूफ लिहिता येऊ शकतं. ओके. वरील तीनही उदाहरणे तुमच्या वहीमध्ये लिहून घ्या आणि उदाहरणे सोडवायची प्रॅक्टिस करा. थँक्यू. भेटूया पुढच्या व्हिडिओच्या माध्यमातून. तोपर्यंत गुड बाय.